उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशासोबतच 2029 मध्ये हे खासदार धनुष्यबाणावर लढणार आणि जिंकणारही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला। मी माझा प्रचार थांबवला होता, मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे। नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला, कारण भाजपचे बंडखोर आणि प्रचार थांबवण्याची घोषणा केलेले गोकुळ गीते विजयी झाले। महायुतीकडनं शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले। त्यामुळे भाजपसह महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला आणि अंधारात ठेवून पाडलं असा आरोप दराडे यांनी केला। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो, मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं। त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। महायुतीनं घात केला म्हणून त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही। मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्षासाठी बांधला गेलो। ज्या पद्धतीनं तिथं मतदान झालं आणि ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं, हा आम्ही आता स्वीकारले। आम्ही कुठे कमी पडलो, त्यांचा जो आक्षेप आहे की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी किंवा सगळ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, तर नक्की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते देखील तपासून बघू। गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी 3 दिवस शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये होते। गोकुळ गीतेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत देखील बैठक झाली। त्यानंतर गीतेंनी प्रचार थांबवण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्ष अपक्ष लढून सुद्धा गीतेच निवडून आली। विशेष म्हणजे महायुतीची मतं गीतेंना मिळाली। नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असं एकूण 618 एवढं मतदान झालं। 13 मतं अवैध ठरली। अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंना 357 मतं मिळाली। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली। 109 मतांनी गीते विजयी झाले, म्हणजेच हक्काची मतं भाजपची 164 आणि शिंदेंच्या शिवसेनेची 159, दादांच्या राष्ट्रवादीचे 159 अशी तब्बल 482 मतं होती। 100% माझा बाप काढला होता, म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या निकालात दिसतोय। नाही, मी माझा प्रचार थांबवला होता, मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो। माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे। इकडे संजय राऊतांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे। भाजपनेच नाशिकमध्ये शिंदेंचा उमेदवार पाडला आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतदारांनी गोकुळ गीतेंना मतदान केल्याचाही दावा केला। शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला, ठीक आहे, याला सुद्धा बंड म्हणा, जसे ते म्हणतात उद्रेक आहे। गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं। आमचं जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे आम्ही वळवलं। हे अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं, त्याचाही त्यांना फायदा झाला। नाशिकच्या जागेमध्ये शिंदेच्या सेनेला बीजेपीनं मागून खंजीर खुपसलं। भाजपचे जो अलायन्स आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याला माहिती आपण म्हणता, यांची हालत हे किती खराब करतील त्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा निकाल आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे। खूप प्रयत्न आम्ही केले, तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही। रागात आहे, संतापात आहेत, पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत। मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही, मी असं कधीच करू शकत नाही। मी सांगेल तर मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही।
ही आमची संस्कृती माझी नाही आणि आमच्या पक्षाची पण नाही, मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे. पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील. नाशिकमध्ये गीतेंकडून शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदेंची नक्कल करत चिमटा काढला. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय, काय सांगाल? अरे हसता हसता बोलता नाही येत, हसता हसता बोलता नाही येत. भाजपने शिंदेचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे का? अरे ये तो सिर्फ ट्रेलर है, अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहेत. महाजनांचं म्हणणं आहे की शिंदेच्या शिवसेनेला दगा दिलेला नाही, पण तरीही मतदारांनी गीतेंनाच आमदार केलं. आता प्रश्न हा आहे की गोकुळ गीते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार की भाजपत? त्यावरून देखील मंत्री उदय सामंतांची एक फोन क्लिप देखील व्हायरल झाली, ज्यामध्ये एका तासात स्पेशल विमान नाशिकमध्ये लँड होत आहे असा संवाद आहे. विमान तिथं मागवलेलं आहे. चालेल सर, चालेल सर. तुम्ही ऐका ना, हा एक वाजता इथे लँडिंग आहे. हो तुम्ही एक 1-1.5 वाजेपर्यंत इथं पोहोचा ना. ठीक आहे, पोहोचतो सर. सर पोहोचतो, नक्की ना? नक्की सर. निघालो मी. थँक्यू सर. शिंदेंना भेटण्यासाठी या असं उदय सामंतांनी सांगितल्याचं गोकुळ गीतेंचे समर्थक नाना गामने यांनी सांगितलेलं आहे. तर सामंतांनी आपण असा कोणताही फोन केलेला नाही असं म्हटलं. शिंदे साहेब, उदय साहेबांचा फोन आला होता मला. तुम्हाला आला का? तुम्ही केला का? नाही, आमचं बोलणं झालं त्यांचं. त्यांना एकच सांगितलं का गोकुळ दादा विजयी झाले. ते म्हणे मग एक काम करा, तुम्ही शिंदे साहेबांना भेटायला या. बाकी याच्यावर काही बोलणं झालं नाही आमचं. सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. हा विजय जरी गोकुळ गीतेंचा असला, ते गोकुळ गीते नावाच्या व्यक्तीमागे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे. गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीते भाजपमध्ये आहेत. गणेश गीतेच इच्छुक होते, पण नाशिकची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली. त्यानंतर गणेश गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर गोकुळ गीते यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला. निकालामध्ये त्यानंतर मोठा उलटफेर होत गोकुळ गीते जिंकले. त्यामुळे गीते भाजपत जाणार की शिंदेच्या शिवसेनेमध्ये हे लवकरच स्पष्ट होईल. पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.